संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. टोरेंट विनाशकारी प्रकल्प कर्जतलाच का? कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाविरोधात जनतेचा संताप वाढत असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी रविवार 18 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी, शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर जमीन संपादित केली जाणार असून त्यातील जवळपास 600 एकर क्षेत्र शासनाच्या वनविभागाच्या मालकीचं दाट वनक्षेत्र आहे. त्यामुळे हजारो झाडे, वन्यजीव, पक्षी आणि जैवविविधतेचा मोठा नाश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सह्याद्री पर्वतरांग, भीमाशंकर अभयारण्य आणि कर्जतचे नैसर्गिक सौंदर्य यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. कर्जतमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या उपनद्या असलेल्या भागात असे प्रकल्प उभारल्याने नदी कोरडी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील भागात नदीवर अवलंबून असलेली उपजीविका नष्ट होऊ शकते. दरम्यान टोरेंट प्रकल्पाच्या वीज वाहिन्यांसाठी 14 किलोमीटर कडाव परिसरातील अनेक गावांमधून उंच टॉवर उभारले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या वापरावर मर्यादा येतील, भविष्यात विकास कामे करता येणार नाहीत आणि योग्य मोबदला मिळण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. टोरेंट प्रकल्प माध्यमातून रोजगार निर्मिती होईल असा भ्रम केला जात आहे. स्थानिक विकासाला प्राधान्य देणार असे जरी म्हटले असले तरी या कंपनीचा रेकॉर्ड त्यांनी आधीच्या काम केलेल्या भागात खराबच आहे. भिवंडीसारख्या शहरात टोरेंट पॉवर विरोधात जनाक्रोश आहे. याउलट अशा विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील पर्यावरण नष्ट झाल्यानंतर येथे असलेले अनेक फार्म हाऊस आणि त्यावर अवलंबून असलेले पर्यटन नष्ट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे. आंदोलनादरम्यान हजारो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार असून कर्जतचा निसर्ग वाचवा, टोरेंट प्रकल्प हद्दपार करा अशी जोरदार मागणी करण्यात येणार आहे. कर्जत तालुक्यात आधीच टाटा जलविद्युत प्रकल्प, पाली भुतिवली धरण, कोंढाणे धरण, पोशीर आणि शिलार यांसारखे प्रकल्प अस्तित्वात किंवा प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्व विनाशकारी प्रकल्प कर्जतलाच का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.